शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी रोझिना मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. डोंबिवली येथे इंटर क्लब स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 आयोजन. डोंबिवली 15 ऑगस्ट 2025 इंडियन स्कूल ऑफ स्केटिंग बदलापूर व डोंबिवली शाखा यांनी शुक्रवारी डोंबिवली पूर्व येथील KDMC इंडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे इंटर क्लब स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 यशस्वीरित्या आयोजित केले होते. या चॅम्पियनशिपमध्ये विविध शाखाचे स्केटर्सनी उत्साही सहभाग घेतला. एकूण 130 खेळाडूंनी भाग घेतला, ज्यांनी 3 प्रमुख श्रेणींमध्ये भाग घेतला: स्पीड इन लाईन, स्पीड क्वाड्स आणि रबर क्वाड्स. स्पीड स्केटिंगच्या खेळात स्पर्धात्मक भावना, शिस्त आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाचे विशेष पाहुणे प्रल्हाद रघुनाथ भोईर, भोईरवाडी खांबलपाडा उद्योजक, साई शिवाजी शेलार नगरसेवक मंडळ, संतोष शुक्ला BJP मंडळ अध्यक्ष यांनी केले होते, ज्यांच्या उपस्थितीने युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली. सहभागी प्रशिक्षक आणि समर्थकांच्या मोठ्या मेळाव्याने वातावरण ऊर्जा आणि खेळाडू वृत्तीने रंगले होते. या स्पर्धेने केवळ तरुण खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही, तर या प्रदेशातील मुख्य प्रवाहातील खेळ म्हणून स्केटिंगच्या वाढीस प्रोत्साहन दिले. प्रतिनिधी सुरेश गायकवाड, डोंबिवली. नमस्कार, मी इंडियन स्कूल ऑफ स्केटिंगची प्रेसिडेंट बोलते. गेली 35 वर्ष आम्ही कार्यरत आहोत. इंडियन स्कूल ऑफ स्केटिंगच्या माध्यमातून मुलांना शिकवतोय, स्केटिंग शिकवतोय. नॉर्मल मुलांना तर शिकवतोच, प्लस आम्ही ऑटिझम मुलांना शिकवतो. ऑटिझम मुलांना ना ऐकू येत ना बोलता येत अशा मुलांनाही आपण इथे मॅचेसला बोलवलं होतं. आता लाईव्ह सगळ्यांनी टेलिकास्ट बघितला की ऑटिझमची मुलं पण स्केट घालून उभी राहून छान परफॉर्मन्स त्यांनी दिला आहे आणि नुसतं परफॉर्मन्स नाही दिला तर मेडल मिळवले. ही अचिव्हमेंट आहे. त्यांना ना बोलता येत ना ऐकू येत व्यवस्थित, पण आम्ही जे इशाऱ्यावर शिकवतो ते एक्सप्रेशनवरनं ते शिकतात. तसंच आम्ही अंध मुलांनाही शिकवतो, मुकबधीर मुलांना शिकवतो आणि नॉर्मल मुलांना पण शिकवतो. आपल्या डोंबिवलीतली खूप छान मुलं आहेत जी नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, पण त्यांना पुढे वाव मिळत नाही कारण स्केटिंगची रिंक नाही आहे आपल्याकडे. डोंबिवलीमध्ये खूप सगळ्यांना अगदी नम्र विनंती आहे की आम्हाला एक स्केटिंगची रिंक उपलब्ध करून द्यावी. आत्ता ही जी मॅच चालू आहे KDMCला बंदिस्त सावळराम म्हात्रे क्रीडा संकुलमध्ये जी मॅच चालू आहे तिथे कमीत कमी 1,200 मुलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. बऱ्याच सुट्टी आल्यामुळे काही रेंजनी मुलं कमी होती, पण हीच मुलं पुढे डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, महाराष्ट्र ऑलिम्पिकपर्यंत जाते. या मुलांनी इथे अचिव्हमेंट मिळवलेली आहे. नॅशनल प्लेयर्स आहेत, इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत. आपलं इंडियन स्कूल ऑफ स्केटिंग हे गुगलला सर्च केलं तर तुम्हाला सगळे डिटेल्स आपले मिळू शकतात. आपण मुलांवर एवढी मेहनत घेतो की मुलं खूप पुढे जावी. आम्ही खूप परिश्रम घ्यायला तयार आहोत. फक्त आमची एवढीच नम्र विनंती आहे की आम्हाला डोंबिवलीमध्ये एक स्केटिंगची रिंक बांधून मिळावी. मी सर्व राजकीय पक्षांना, नेत्यांना, खासदार, आमदारांना सगळ्यांना नम्र विनंती करते की आम्हाला चांगले प्लेयर्स डोंबिवलीमध्ये बनवायचे आहे. तर हे प्लेयर्स घडवण्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला खूप गरजेचं आहे. थँक्यू. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, बरं का.